सम्राट चक्रवर्ती सम्राट अशोक राजांचा विजय असो। भिक्खुनी संघ वित्ताचा विजय असो। भिक्खू मरिंदाचा विजय असो। राजा तिस्साचा विजय असो। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। जय श्रीलंका। जय श्रीलंका। बुद्धा सर्वांना सप्रेम जय भीम। आज आपण अनुराधापूर या ठिकाणी जात आहोत। आता आपण प्राचीन इतिहासामध्ये तुम्हाला घेऊन जात आहे। तर आपल्याला माहिती आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर या ठिकाणी दीक्षा घेतली। दीक्षा घेतल्यानंतर बाबासाहेबांचं प्रत्येक पाऊल हे ज्या बाबासाहेबांच्या जीवनामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत आणि त्यांनी कृतीतून केले त्या पाठीमागं एक इतिहास आहे। आता बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 साली जे धम्मदीक्षा घेतली ती तारीख तो वार काय असेल ते त्या दिवशीचं महत्व असं होतं की सम्राट अशोक राजा यांची जी विजयादशमी जी आहे ते 2500 वर्ष पूर्ण होत होते। त्यामुळं बाबासाहेबांनी तो दिवस निवडलेला आहे। बाबासाहेब सम्राट अशोकाच्या विरासतला जोडू इच्छित होते हे आपण प्रथम ध्यानी असावं, लक्षात ठेवावं। आणि सम्राट अशोक राजा तुम्हाला माहिती असेल की युद्धामध्ये 2.5 लाख जखमी झाले, 1.5 लाख मृत्यू पावले आणि त्यानंतर देखील राजाला जिंकल्यासारखं वाटत नाहीये आणि अपराध्यासारखं वाटतं। त्या ठिकाणी भंतेजी जात असताना दुःखी होतो राजा आणि मग भंतेजींनी त्याचं प्रबोधन केलं आणि मग सम्राट अशोक राजाने तलवार काय जे हत्यारशस्त्र आहे ते खाली ठेवलं। त्यानंतर आपला तो इतिहास तुम्हाला लक्षात आला असेल। आणि त्याच्यानंतर श्रीलंकेचा राजा तिस्स आणि सम्राट अशोक यांची खूप कल्याण मैत्री होती आणि मग राजा तिस्स यांची भाची सुलका काय आहे तर तिला पबज्जा घ्यायची होती। तर पहिल्यांदा पबज्जा घेता येत नव्हती तर तसं सांगितलं गेलं आणि जी फांदी जे झाड बोधिवृक्षाची फांदी श्रीलंकेचा राजा तिस्स यांनी सम्राट अशोकांना मांडली सांगितलं आणि त्यानंतर मग महेंद्र आदी इथे होते ते आणि मग संघमित्ता आणि याच्या बरोबर त्यांनी सम्राट अशोक राजांनी जी बोधिवृक्षाची फांदी पाठवली तर ती जी फांदी जी पाठवली होती ती 3 वेळा पूजा सम्राट अशोकांनी केली। 3 वेळा त्या बोधिवृक्षाची फांदी काढली असेल आणि अंकुर फुटला त्यावेळेस त्यांनी 3 पूजा करताना पुष्प हे अर्पण करून पूजा केली आणि मी हे राज्य अर्पण करत आहे हे वाक्य ओळ मी हे राज्य अर्पण करत आहे अशी पूजा केली आणि भिक्खुनी संघमित्ता तिला पाठवलं इकडे श्रीलंकेमध्ये आणि तिथं सुद्धा राजा तिस्स हे मी तुला हे केलेलं आहे की जी बोधिवृक्षाची जी फांदी आहे अंकुर फुटलेला आहे मी 3 वेळा पूजा करून हे मी राज्य अर्पण करत आहे अशी अपेक्षा तू सुद्धा नका म्हणजे त्यावेळेस या ठिकाणी त्या बोधिवृक्षाच्या फांदीचं सुद्धा या ठिकाणी पूजा करण्यात आली आणि तो बोधिवृक्ष आज आपण पाहायला जाणार आहेत आणि त्या विरासतला आपण नाही का आज नतमस्तक होणार आहोत। तर ही खूप भाग्यशाली घटना आहे आणि असा हा तो इतिहास आहे बोधिवृक्षाचा। तर या ठिकाणी आपण बरेचसे जे काही आहे त्या परिसरामधले ते पाहून घेऊया। रात्री आपली चर्चा झालेलीच आहे। तर सम्राट अशोक राजा विजयानंतर सुद्धा दुःखी झाला आणि त्यांचं प्रबोधन कुणी केलं? भिक्खूंनी केलं आणि धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी स्वतःची मुलगी आणि मुलगा श्रीलंकेत पाठवले। ते इतके एकरूप झाले या श्रीलंकेच्या भूमीशी एकरूप या जीवनाशी ते संघमित्ता आणि महिंदा परत आपल्या मायभूमी भारतामध्ये परत कधीच भेटले नाही, आपल्या माता पित्यांना कधीच भेटू शकले नाही। हा इतिहास आहे बंधू भगिनींनो। तर साधी गोष्ट नाही धम्माचा प्रचार प्रसार करणं की स्वतःचे म्हणजे राजकुमारी हे पाठवलं साधी गोष्ट नाही। सम्राट अशोक राजा होते, संघमित्ता आणि महेंद्र हे राजकुमार राजा हेच असतील ना। मग अशा ह्या वैभवशाली जीवनात राहणाऱ्या मुला मुलींना पाठवलं आणि इतक्या श्रीलंकेशी जमिनीशी मला भूमीशी इतके एकरूप झाले ते बिचारे परत कधी दिसून येत। आता इथं
ज्यावेळेस धम्म म्हणजे काय, माणसाला माणसाने कसं वागणूक द्यावी हा धम्म शिकतो होतो. एकटा माणूस असेल तर त्याला धम्माची आवश्यकता नाहीये. तर मग आपल्याला माहिती आहे 25 अष्टमी मात्र पारमिता. तर या दृष्टीने आपण खूप श्रद्धायुक्त व्हायचं आहे या ठिकाणी. अनुराधा इतिहास आहे हा. किती जे बोधी वृक्षाची फांदी आहे, आज किती वर्ष झालं असेल, 2,500 वर्ष झाली असतील ना. सम्राट अशोकाचा राजा खूप महान राजा आहे आणि 84,000 लेण्या साधी गोष्ट नाहीये. शस्त्र खाली ठेवून 84,000 लेण्यास गेल्या. स्वतःचा मुलगा मुलगी धम्माच्या प्रचार प्रसार करण्यासाठी पाठवले आणि धम्मदूत इतर देशांमध्ये सुद्धा ते सुद्धा पाठवले. एवढा धम्माचा प्रचार प्रसार केलेला आहे. अशा या भूमीमध्ये आज आपण पहिला दिवस आज आपला या ठिकाणी आपण त्या ठिकाणी नक्कीच प्रेरणा घेऊन जाणार आहोत आणि सर्वांनी एकमेकांना सहकार्य खूप छान करून घ्या. आणि ज्या काही आपण शॉपिंग असतील त्या अवश्य करूया. कसं आहे की आपल्याला मंगल मैत्री पण वाढवायची आहे. काही कसं असतं, संसारी जीवन आहे. संसारी जीवनामध्ये आपले द्वेष असतात, काही भांडण तंट असतात. जर आपण श्रीलंकेला गेलो ना, वस्तू घेऊन गेलो, एखाद्याला दिली तर द्वेष नक्कीच त्याचा होऊन जाईल. तर अशा काही स्वस्त काही वस्तू वगैरे काय तुम्हाला दिसत्या, एकमेकांना पटापट सांगायचंय. जसं 130 रुपयाची पाण्याची बाटली लगेच दुसरीकडे कितीला मिळाली, आपल्याला 10 रुपयाला मिळाली. ताबडतोब एकमेकाला सांगायचं आणि तशा पद्धतीने वस्तू घ्यायच्या. आणि काही किचन आहेत, काही फ्रीजला लावायचे लोक आहेत श्रीलंकेचे, ते जास्तीत जास्त घ्या. आणि म्हणजे कसं आता आज सकाळी आपण फिरणार आहोत, कोणाला गाणे म्हणायचे असतील तर म्हणू शकता. आणि संध्याकाळी आजचा दिवस कसा, आज कसं वाटलं याविषयी प्रत्येकाने मनोगत संध्याकाळी व्यक्त करायचं. या ठिकाणी मी थांबते. मंगलमय. जय भीम, जय भारत, जय संविधान, जय श्रीलंका.